हा देखील टप करायचा प्रयत्न आपण पाहू शकाल. हा देखील चेंडू आला निर्धाव. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावल्यानंतर असं वाटलं होतं पाली संघ फ्रंट फुटवरती घेईल, परंतु गोलंदाजी एक सप्लाय पाहायला मिळते. हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. 4 धाबा. थिपासा टाइम्स विचिटचा फटका. दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हा देखील चेंडू आला निर्धाव. पहिल्या चेंडूवरती आला चौकार सुरेश आपण पाहतोय. आणि त्याच्यानंतर कमबॅकिंग गोलंदाज विपुल कडून 4 षटकांची मॅच. हा देखील ऑन साईडला उडवला चेंडू मिड ऑफच्या टोक्यावरून ठोकलाय. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पेबॉनच्या षटकाची झाली सांगता समाप्त. आणि पहिल्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती आला चौकार आणि पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. पाली संघाची जाऊन पोहोचली अद्यापर्यंत 8 अंकावरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय अक्षय यांना आलेत. अक्षय आलेत गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये 4 षटकांची मॅच आपण पाहतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि त्याच्यानंतर रेग्युलर षटक आपल्याला पाहायला मिळतं. चला स्पीडअप करा. पंच स्पीडअप करा. टायमिंग द्या. प्रत्येक मॅचला आपण टायमिंग द्या आज, कारण शेवटचा अंतिम दिवस आहे. टोटल आपल्याला एक्स्ट्राच्या 3 मॅचेस आहेत. पहा आपण पाहायला गेलं तर जवळजवळ 3 क्षेत्ररक्षक चिमुकले आपण पाहतोय. अक्षरशः गारपोली संघात मात्र चिमुकल्यांना घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. आणि चिमुकले पाहायला गेलं तर पुढच्या पिढीचे मात्र शिलेदार असतील. यांच्यातला जे खेळाडू चांगल्या दर्जाचा खेळ देखील खेळू शकतो, त्यात काही शंकाच नाही आहे. गोलंदाजी मार्कवरती अक्षय आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आउटचा टॉपस्टम. यस पंच सांगतायत पहिले अवांतर धाव. जमिनीला हात समांतर केले आणि त्याने दर्शवलं आमच्यापर्यंत की हा चेंडू वाईट. अवांतरची 1 मिळेल सिंगलच्या मदतीनं 9 धावा पुस्तकामध्ये आपण पाहतोय. गारपोली आणि पाली या 2 संघादरम्यान मॅच आपण पाहतोय. हा देखील आउटसाइड ऑफ स्टंप. दुसरा अवांतरची धावसंख्या ॲड होते. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 10 अंकावरती. आपण पाहतो लक्ष्मणजी कुंडे आणि त्याचबरोबर नेहारिका देखील इथे उपस्थित झाले. तिला देखील आपण करू विनंती. आपण देखील या मंचावरती आपलं सहर्ष आहे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या पतीने. पुढे येऊन डान्सिंग डाऊन अक्षरशः वाईडिश लॉंग आणि क्लिअर करायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा झाला नाही संपर्क. इथून चेंडूवाला निर्धाव. पहिल्या 2 चेंडूवरती थोडीशी लाईन खराब असल्यास पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतरचे इथे आला निर्धाव चेंडू. टोटल 10 धावा फलकावरती. हा देखील धिम्म्या गतीचा लेग कटरच्या स्वरूपामध्ये टाकलेला चेंडू आपण पाहतोय. हा देखील चेंडू आला निर्धाव. आतापर्यंत पाहायला गेलं ना डॉट ऑफ पर्सेंटेज जास्त वाढलेत ते पाली संघासाठी, कारण की ही महत्वाची बाब आहे. फ्रंट पॉईंटवर केलं असताना आपण पाहतोय गारपोली संघ प्रथम मॅच मध्ये. इथे मॅचची बॅटची लिडिंग एज विकेट डाऊन झाली आहे. 10 धावसंख्येवरती लागणारा हा 440 ओव्हरचा स्वप्नीलच्या स्वरूपामध्ये अजून एक फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती सतीश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आतापर्यंत 1.3 चेंडूचा खेळ समाप्त. 10 धाव फलकावरती. हा देखील धीमा गतीचा चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ देखील झाला आणि थोडा चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने देखील वळण घेत असताना
आपल्याला पाहायला मिळतो. इथून जो किल्ला चेंडू निर्धाव, पहिल्या 2 चेंडू वाईट आपण वगळले ना तर एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी अक्षयकडून देखील पाहायला मिळते. अद्यापर्यंत 10. हा देखील आपण पाहतोय पंचांचा पुनश्च एकदा स्पर्श चेंडूचा इशारा आला आहे. या स्पर्श माऱ्याने या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर एक्स्ट्राच्या 3 धाबा खर्च केल्यात. गोलंदाज अक्षय आणि बाकीचे चांगले चेंडू फेकत असताना आपण पाहतोय अद्यापर्यंत 11 धाबाचा फलकावरती. हा देखील समोर चेंडू फसलाय. क्षेत्ररक्षक होते चिमुरडे आहे पण आपण पाहू शकाल प्रयत्न भरपूर झाले त्याच्याकडून आणि शेवटच्या क्षणाला मात्र इथे अपयश आलं. इथे सिंगलच मिळते. सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती सुरू असताना अद्यापर्यंत पाहायला मिळत आहेत ते 11 यात 12 धावसंख्येवरती. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना 11 चेंडूंचा अद्यापर्यंत खेळ संपला आणि आज उघ्या 12 धाबा धावफलकावरती. चांगली सुरुवात. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय आम्ही का घेतला याचं ज्वलंत उदाहरण. इथे देखील फिरून काढल्याचा होता पण पुण्याशी सांगता षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त झालंय. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 बाद 12 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. यश कोशाने संघ देखील इथे दाखल झाला आहे. त्यांचं देखील आपण करूया बुतुली चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. तर नेक्स्ट मॅच भिसेगाव येस जांबे भिसेगाव आणि कोशाणे दोन्ही संघाचे करणार उपस्थित असेल तर आपण चला लगेचच टॉससाठी आपण मंचावरती या. जांबे भिसेगाव आणि त्याचबरोबरीने कोशाणे दोन्ही संघाचे करणार आपण चला लगेचच मंचावरती या. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये ओमकार आलेत. ओमकार गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑन साईडला लांगलेगिरिया. आता या चेंडूवरती झाली आहे सुरुवात. फटकेबाजीला आलाय. इथून संघर्षाचा शंखनाद करणारा हा आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 या धाव पुस्तकावरती. 16 धाबा धाव फलकावरती पाहतोय आपण. चला दक्ष आपण लगेचच चेंडू शोधून काढा आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा देखील त्यांना. पहिल्या चेंडूला जशी सुरुवात झाली ओमकारांच्या आणि त्यांच्यावरती हल्ले बोल चढवायला देखील आता सुरुवात. 4च्या मदतीने 16 धाबा धाव फलकावरती. ओमकार आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. हा देखील फटका फसलाय. नो मान्स लँड मध्ये चेंडू देखील पडतो. एक सिंगल फेकाने झाली आहे कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत परंतु थांबवलंय पहा. आत्ता मात्र होईल दुसरी धावसंख्या यात काही शंकाच नाही आहे. छोट्या छोट्या चुका नेहमी मात्र या स्पर्धेमधून बाहेर फेकत असतात याचं मात्र भान ठेवायचं. असं म्हणतात ना की राजकारणामध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका एका धाबेला खूप महत्त्व दिलं जातं. कारण की हा खेळच असा आहे जसा सरडा मात्र जसा रंग बदलतो ना तसा हा क्रिकेटचा खेळ देखील रंग बदलणार आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील वेगवान चेंडू सबमरीन डिलिव्हरी. चेंडू रिलीज झाल्यानंतर मात्र खालीच राहतोय. अक्षरशः खेळपट्टीला गुदगुळ्या करत मात्र चेंडू रक्षकाच्या हातामध्ये जात असताना आपला पाहायला मिळाला. इथे चेंडूला निर्धाव धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचली. अद्यापर्यंत 18 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा देखील आता मात्र सफल झाले. स्ट्रोक साठी जागा बनवली आणि ही ते चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाशाला गबस निघालणारा हा आलाय बॅट्समन. आपण पाहतोय 36च्या बॅटमधून षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या तब्बल झपाट्याने वाढत असून 24
4 रन्स लॉस ऑफ टू बिगेस्ट टीम. पाली संघ अद्यापर्यंत जाऊन पोहोचलाय. हा देखील लावूडली अपील पंचांकडे, लावूडली अपील पंचांकडे. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी तो दबाव मात्र स्वीकारला नाही आहे. आणि इथून चेंडू आला निर्धाव. या निर्धावाच्या सहाय्याने धावफलक 24 वरती अद्यापर्यंत पाहायला मिळत आहेत. 2.5 चेंडूचा खेळ समाप्त प्रगती पुस्तकावरती आणि 24 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच जंबे भिसेगाव आणि कोशाने. चला लगेचच ऑन साईडला फटका दमदार आहे, त्याच्यावरती एक सिंगल मात्र कंप्लीट झाली आहे. शहाजा बळेस आपण सिंगल वेगाने घेतो ना, आता बळे दुसऱ्या धावसंख्या घेण्याचे चान्सेस भरपूर असतात. आणि हे ते आता एक सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 3 देखील संपले. षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो 4थ्या क्रमांकाचा स्लॉक षटक, हाणामारीचं षटक आपण पाहायला मिळतंय. ओमकार तुपे. ओमकार तुपे आलेत आणि पहिलं गोलंदाज, तिसरं गोलंदाज ओमकार राऊत आपण पाहायला मिळाले. लोबर फुलटा चेंडू कन्वर्ट केला व्ही शेप मध्ये. वायडिश लॉंगनला केली जाते फिल्डिंग. तत्पूर्वी सिंगल मात्र कंप्लीट सिंगलच्या मदतीनं 2 धावसंख्या कंप्लीट 2च्या मदतीनं टीमची धावसंख्या 27 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच जंबे भिसेगाव कोशाने. दोन्ही संघाच्या कर्णधाराला मी विनंती करतो आपण चला बॅकफुटवर जाऊन बॅकफुट पण स्कोअर कटचा फटका सजवायचा होता, परंतु बॅटन बॉलचा नाहीये संपर्क. इथून आल्या निर्धाव चेंडू आणि या निर्धावाच्या सहाय्याने धावफलक स्थिरावलंय 27 वरती. लो स्कोर मॅच तेवढी रपांटप होताना आपल्याला पाहायला मिळते. तसेच मैदानामध्ये गेम होईल का हा देखील सफल झाले. स्ट्रोकसाठी जागा इथे मात्र थोडीशी चुकी केली क्षेत्ररक्षकांनी आणि त्या चुकीचा फायदा अति घाई आणि संकटात नाही अशी गत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय गारपोली टीमची. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 31 वरती. छोट्या चुका खूप दुसऱ्या पूर्वार्धामध्ये खूप महत्वाच्या राहिल्यात. 31 धावा धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आता मात्र दांडी गुल केली आहे, लेग स्ट्रिक वाकवली आहे असं म्हणावंच लागेल आता की मागचा दरवाजा ओपन ठेवला आणि चोरी करून फरार झाला असा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. शेवटचे अंतिम 2 चेंडूचा खेळ शेष आपण पाहतोय. हा देखील वेगवान चेंडू, परंतु त्याच्यावरती उत्तर देता आलं नाहीये. इथे स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न, इथे विकेट डाऊन झाली. अजून एक रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक फलंदाज बाद. सोमनाथ आलेत नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जय आहेत, त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय आणि आता स्वतःवरती विश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये 31 धावा धावफलकावरती पाली संघाच्या आपण पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू इथून मात्र बागपूरला जाऊन बागपूर पण सजवला. एक सिंगल आली वेगाने कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत. इथून 2 झाल्यात कंप्लीट. आता तिसरीच्या प्रयत्नाला इथून डायरेक्ट हिट मात्र झाली आहे आणि फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये होईल इथून बाद. इथून टोटल 2 धावा धावफलकावरती 33 धावा धावफलकावरती लागल्यात, म्हणजे येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी
34 धावसंख्येची गरज. चला लगेचच नेक्स्ट मॅच जांबे भिसेगाव आणि त्याचबरोबरीने कोशाणे टीम तर इथे उपस्थित करणार. जांबे भिसेगाव टीमचा करणार आपण. चला आयोजक फोन लावून बघा एकदा आंबेगा भिसेगाव टीमच्या. यस हे सगळे ह्याच विभागामध्ये टीम आहेत आज. चला घारपोली संघ आपले बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सलामीची जोडी झाली रबाना मैदानाच्या आतमध्ये बाय होते. आपण येणारे 24 चेंडू 34 धावसंख्येची गरज असताना बॉल आणि रनचं इक्वेशन आपण पाहिलं गेलं तर 10 धावसंख्या एक्स्ट्राच्या असतील आता बॉलपेक्षा. आणि धावसंख्या कठीण देखील करता येईल पाली संघाला, पण तो तेवढ्या ताकदीचे गोलंदाज आता वापरावे लागतील. तेवढ्या ताकदीचे गोलंदाज असतील का हा देखील प्रश्न मोठा उभा राहिला आहे. परंतु आता फलंदाजी मार्कवरती स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बॅट्समन अक्षय, नॉन स्ट्राईक एंडला वेदांत आपण पाहतोय. अक्षय आणि वेदांत गोलंदाजी मार्कवरती पहिल्या P-पंचसाठी गुणाला गोलंदाज जय आपण पाहतोय, युवा गोलंदाज वेदांत नॉन स्ट्राईक एंडला अक्षय आपण पाहतोय. 34 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि 34 धावसंख्येचा पाठलाग जर करायचा असेल ना तर P-पंचच्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाला टार्गेट करणं गरजेचं असेल असं घारपोली संघाला. कारण की त्याच्यामध्ये मुभा तुम्हाला भरपूर दिली आहे. 273 सर्कलच्या बाहेर एक लॉंगा उभा केला, एक काऊ कॉर्नरला उभा केला. भरपूर मोठी चेस असेल, परंतु गोलंदाज तेवढ्या ताकदीचा वापरण्यात आला. जय पहिला चेंडू कबरला, चेंडू उडवलाय डिपेक्सच्या कबरला, चेंडू दन 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 करीत चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत
सिंगल्स डबलमध्ये कन्वर्ट देखील झाला आहे. आणि या दोनच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती श्री गणेशा झाला आहे 2 अंकावरती. चला नेक्स्ट मॅच जंबे भिसेगाव आणि चला कोशाणे या दोन संघांना मात्र विनंती करतोय मी. फुलटॉस चेंडू ऑन साईडला स्वतःच्या फॉलोत्रमध्ये चेंडू अडवण्यात यश आलाय. व्हेरी गुड फिल्डिंग पाहायला मिळते. व्हेरी गुड फिल्डिंग. ज्या वेगाने चेंडू फेकला होता त्याच वेगाने मात्र चेंडूला हा चेंडूवरती आली. सिंगलच्या मदतीने 3 धाव फलकावरती आपण पाहतोय. आता नॉन स्ट्राईक एंडला असणारा आपण पाहायला मिळतोय वेदांत आता स्ट्राईकला पाहायला मिळेल. चला लास्ट कॉल दोन्ही संघांना. लास्ट अंतिम कॉल आपण करतोय. जॉम्बे भिसेगाव आणि त्याचबरोबरीने कोशाणे या दोन संघांना अंतिम लास्ट कॉल असेल. हार्ड किल ऑन साईडला चढवलाय. मिड ऑफला केली जाते. व्हेरी गुड फिल्डिंग आणि ही ते फेकी झाली आहे खराब. लगेच दुसरीचा चान्सेस बनतायत का परंतु थांबवलंय पहा. छोट्या छोट्या चुका ज्या पहिल्या पूर्वार्धामध्ये केल्या गारपोली संघाने त्या चुका मात्र आता पाळी संघ देखील करत असताना 4 धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू आमंत्रण दिलंय आणि ते आमंत्रण देखील स्वीकारलंय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा घेत अक्षयच्या बॅटमधून आला हा संघर्षमय चौकार. हा देखील ऑन साईडला आपण पाहतो. बॅक टू द बॉलर चेंडू खेळून काढला. एक निर्धाव चेंडू सांगण्यात आली आहे. टोटल धाबा फलकावरती 8 लागल्या. 34चा पाठलाग करायचा आणि अद्यापर्यंत 8 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि अद्यापर्यंत 8 धाबा फलकावरती आमचे स्कोरर सूरजजी कोंडे आहेत. यांच्याकडून चुकी देखील होणार नाही. पंच लगेचच ताकीद शेवटचा अंतिम चेंडू बाकी राहिला आहे. टीम मीटिंग करून देऊ नका. पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धाबा. नंतरच्या चेंडूवरती आली सिंगल. तिसऱ्या चेंडूवरती आली सिंगल. चौथ्या चेंडूवरती आला डॉट आणि 5व्या चेंडूवरती आला चौकार. ऐका 2 मिनिटं ऐक माझं. पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धाबा. नंतर 2 चेंडूवरती लगातारचे सिंगल आले. चौथा चेंडू डॉट आला आणि 5व्या चेंडूवरती हा चौथा चेंडू चौकार आला आणि हा 5वा चेंडू आपण पाहतोय. टोटल 8 धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. हा देखील चेंडू वेगाने फेकत असताना 45 षटक संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय बिनबाद. 8 धाव फलकावरती आपण पाहतोय.
फिल्डिंग करणाऱ्या टीमला वारंवार ताकीद द्या पंच. दीपक आलेत गोलंदाजी मार्क बरोबर क्रमांक 2 मध्ये. पहिल्याच ओव्हरला 8 मिनिटं गेली तर कसं होणार आपली मॅचेस. 11:15 झाले. माझा चालतो आपण तसा. देखील ऑन साईडला फटका आपण पाहतो. दर्जेदार मिड विकेटला फिल्डिंग झाली आहे. 6 आलेत आणि तिथे एकच सिंगल मात्र झाली आहे. सिंगलच्या मदतीने 9 धावा फलकावरती आपण पाहतोय. आमचे पाहतोय संदीपजी कुंडे साहेबांचा देखील शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आपण पाहतोय नवजवान क्रीडा मंडळ कोशाणे यांचे अच्छा माच पाकर आपण पाहतोय. सदाशिवजी ठोंबरे साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांना देखील आपण विनंती करू की आपण यावं मंचावरती. आज मात्र संघ पाक केला या स्पर्धेमध्ये आणि इथून आला षटकार. षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या 15 धावा फलकावरती आपण पाहतोय. 34चा पाठला करायचा. 15 धावा फलकावरती लागल्यात. हा देखील असून एक अक्षयचा तडाखा. इथून असून एक चेंडू आलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. अजून एक षटकार. 21 धावा फलकावरती. 13 धावसंख्येची अजूनही गरज आहे. पाहायला गेलं तर अक्षरशः वेट ऑन वॉच क्रिकेट पाहायला मिळत आहे. हा देखील कबरला चेंडू उडवलाय. डीपेक्षा कबरला क्षेत्रशक तैनात आहेत. एक सिंगल मात्र झाली. कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 धावसंख्या धावफलकावरती. 22 रन्स लॉस ऑफ 0 विकेट्स. टीम गारपोली संघ आपण पाहतोय. हा देखील चेंडू आलाय निर्धाव आणि या निर्धावाच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलोय 22 वरती. आता शेवटचे काही चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. 12 धावसंख्येची गरज. चला बेसेगाव संघाचा कर्णधार आणि कोशाने टीमचा कर्णधार. तर कोशाने टीमचा कर्णधार इथे उपस्थित आहे. हा देखील ऑन साईडला वेहिदांच्या बॅटमधून मिड विकेटला पुनश्च झाली आहे हवाई सफर. चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर. इथे आणखीन एक षटकार. 28 धावा फलकावरती. आता 6 धावसंख्येची गरज आहे. मी लास्ट कॉल करतोय जांबे बेसेगाव संघाला. जर मॅच कंप्लीट होण्याच्या आधी आपण जर आला नाही तर आपल्याला सरळरित्या नियमावलीच्या नुसार आपल्याला पेनल्टी देण्यात येईल. कोशाने संघ उपस्थित आहे. बेसेगाव संघाचा कर्णधार जर आला नाही आहे तर नियमावलीच्या नुसार आपल्याला सरळ पेनल्टी देण्यात येईल. 28 धावा फलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता 12 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. 12-6चं समीकरण आहे. येस बेसेगाव टीमचा कर्णधार आला इथे. चला कोशाने टीमचा कर्णधार की चला आपण कोशाने टीमचा कर्णधार चला आपण. चला दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झाले. तर संदीपजी कुंडे यांना विनंती असेल आपल्या शुभ असते आता टॉस करून घ्यायचं. इथे आला चेंडू. पहिल्या चेंडूवरती निर्धाव. पंचांकडे अलशाळभूत नजरेने पाहत राहिले. सहा धावसंख्येची गरज आहे. हा देखील ऑन साईडला प्रहार आपण पाहतो वाईडिश लॉंगनला आणि वाईडिश लॉंग ऑफला मात्र मधल्यामध्ये खेळली जाते फिल्डिंग. इथे एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 29 वरती.
आता 5 धावसंख्येची गरज आहे. फुलटॉस चेंडू होता हा, त्याच्यावरती समाचार घेता आला नाहीये. आणि इथून आपण पाहायला गेलं तर हा देखील चेंडू आला निर्धाव. आणि या निर्धावाच्या साह्याने हे निर्धाव चेंडू पाहायला गेल्यानंतर पहिल्या ओव्हरपासून पाहिजे होते टीम पाली संघाला, परंतु ते काय पडले नाही आहेत, आत्ता पडत आहेत. परंतु अजूनही ही धावसंख्या कठीण देखील होऊ शकते. 9 चेंडू 5ची गरज आहे. केबल शिमोरे आपण पाहतो यांचं देखील शुभागमन झालं आहे, त्यांचं देखील करूया आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि इथे मात्र ऑन साईडला प्रहार, इथे झालंय फंबल, एक सिंगलच मात्र मिळते. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 30 या धावसंख्येवरती. आता 8 चेंडू आणि विजयासाठी जवळपास पाहायला गेलं 4 धावसंख्येची गरज. इथे मात्र ऑन साईडला पाण्याल सूपच्या स्वरूपामध्ये शंभर तसं फिल्डिंग राहिली आहे. इथूनच मात्र सिंगल बोलते, सिंगलच्या मदतीने पुनश्च एकदा 31 धाबा धाव फलकावरती 7-3चं समीकरण आपण पाहतोय. फुलटॉस आमंत्रण आणि विजयी षटकार आपल्याला पाहायला मिळाला वेदांच्या बॅटमधून. इथून सामना पहिला जिंकलाय गारपोलीस संघाने. यस, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी